युट्यूब चॅनल काय तुम्हाला माहित असेल की पार्ट 2 मध्ये आम्ही आलो आहेत मुंबईला फिरायला आणि हे माझे दोन मित्र ह्यासोबत आपण एवढे फिरलो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही एवढे फिरलो, आम्ही एन्जॉयमेंट केली. बट हा पार्ट 2 आहे. तर पार्ट 2 मध्ये आम्ही जेवढं बघू आणि जेवढं बोरीवली या तिकडे आहेत आम्ही. तर सध्या नॅशनल पार्कमधून आता आम्ही चाललो चर्चगेटला. चर्चगेटवरून आम्ही मरीनला जाऊ. मग तिकडे आम्ही जेवढी एन्जॉयमेंट करू काय करू ते आम्ही सर्व तुम्हाला दाखवणार. बाय. आणि किती वाजता जायचं? रात्री 12 वाजता. नाही, आता 7:30 वाजता आपण तिकडे पोहोचतील पण आम्ही पोहोचतील. पण 9 वाजेपर्यंत 9 साडेनऊ पर्यंत तिकडून ट्रेन आहे, तर तिकडून आपण डायरेक्ट जायचं. ओके माय बॉय. आणि प्लीज गाईस मेक शुअर करा की आपला ब्लॉग मध्ये शिवाय कमी असेल, जेणेकरून मला एडिटिंगला आणि जे युट्यूब कम्युनिटी आहे ते लोक स्ट्राईक नाही मारणार आपल्या व्हिडिओवर. म्हणजे नेचरचा नियम असतो. बट नेचरचा नियम असतो ठीक आहे, बट जेव्हा व्हिडिओ नाही बनवत असतील तेव्हा ठीक आहे. बट व्हिडिओ मध्ये तोंडातून शिवे निघतात भाई. हा नव्हता तेव्हा शिवे निघत होते का? सध्या अशी बोलावं नका तुम्ही. तर काहीच माझे मित्र आहेत, त्यांना तुम्ही समजून घ्या. तर भेटूया आपण. त्याला मारायला डायरेक्ट टेन्शन नाही बघायच. तर चला करकून मारायला बोलतो. तर काहीच भेटूया. हा बोल. काय तू काय बोलला ते बोल. बघा गाईस, ह्याने मला सकाळी फोन केला होता आणि मी झोपेच्या मूडमध्ये होता, कारण की रात्री 2-3 वाजता झोपला होता. तर तुम्ही ह्याला विचारू शकतात की मी सकाळी फोन का न उचलला आणि मला खूप झोप आला होता आणि हा उलटी माझ्यावर रागवत आहे. त्याच्यामुळे मी जॉबला नाही गेला. खरं जॉबला तर मी नाही गेला. मी तुम्हाला दोघांना आणलाय. मी पण नाही गेला. यो भाई सांगतो, दर बुधवारी मी फिरायला जातो. दर बुधवारी. या बुधवारी फोन केला, भाई मी झोपलेला बोलतो, कसं काय तो फक्त महिन्यातून एकदा बोललेला बोलतो. असा जिंदगी दिले देवाने, एकच दिले, फिरून जगायची. काय तो भाई फिरून जगायचं. तो गाइस ये जो मेरे दोस्त है, अभी इनका मूड हो चुका है, जिंदगी नहीं मिलेगी दोबारा. अरे तुम लोग अरे माझ्या मागे यावं नका तुम्ही. घेऊन फिरतात, पाणी नाही फेकून जा ना भाई, फेकून तिकडे. भाई आम्ही नॅशनल पार्क आहे, फेकायची जिम्मेदारी आपली ना. ब्लॉगरच कसं करायला लागले ब्लॉगर. ये वा बेटे वा. तर गाईज आता आपण स्वच्छतेचं पालन करताना ती बॉटल आपल्या बॅगीमध्ये टाकत आहेत. कोण बोलतो? ज्याने स्वतः सांगितलं की बॉटल कुठेही टाक. तर गाईज आपला 340 रुपये भरून नुसते फिरायला आलेत भाई. काय दिसत पण नाही, काय नाही. बरोबर आहे. माझा उलटे प्लॅन काय होता मध्ये काय, माझी इच्छा पण नदी तिथे थोडं पोहायला तरी जाईल. पोहायला कुठे जाणार आपण? तिकडे आपल्याकडे डबल अंडरपॅन्ट आहे. ए भाई ये थोड़ा सा डर्टी हो गया, बहुत हो गया वो. काय ना मी बीप मारे. डबल लागते काय? लागते. तू घालतो का? पिळायची वेळ घालतो. पिळायची वेळ आहे. हा चांगली गोष्ट आहे. परत करायची. सुकतवर ठेवायची. पण माकड नेली तर माकडांमध्ये तर काय लागू शकते. नाही गाडी शिवाय द्यायची नाही. तर गाईज मी ह्यांना 10दा बोलला की तुम्ही शिवाय देऊ नका. भाई तर गाईज मी ह्यांना बोलला की शिवाय देऊ नका, आणि हे लोक शिवाय देण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहेत. तर तुम्ही प्लीज समजून घ्या. आणि मी मध्ये बीप मारत जाईल माझ्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा जो माझा व्हिडिओ आहे ना, जो माझा हा पार्ट 2 आहे, पार्ट 2 मध्ये मी एवढा बीप मारेल की मला समजणार नाही. आणि व्हिडिओ एडिट करताना मला खूप प्रॉब्लेम येणार आहे, कारण की ह्यांच्यासोबत मी फिरतो ना तर मला खूप एडिट करायला प्रॉब्लेम होते. कारण की हे लोक एवढे फिरतात, म्हणजे शिवाय तर मारतात, कमी मारतात, जास्त शिवाय देत नाही हे लोक. आणि एवढे फालतू गोष्ट करतात ना की मला काय समजतच नाही. काय झालं. तर काही असंच भेटूया, आपण एन्जॉयमेंट करूया. आणि आता जाऊया की आपल्या मरीन लाईन मध्ये. पहिलं चर्चगेटला जायचं, नंतर मरीन लाईनला. तर काहीच पहिले चर्चगेटची ट्रेन पकडायची आणि नंतर मरीन लाईन जायचं, कारण की आम्ही येताना चर्चगेटचं तिकीट काढला होता, बोरीवलीचं नाही, कारण की आम्हाला पूर्ण जायचं आहे तिकडे, म्हणून आम्ही तिकडे चालले परत. रूल्स आर नेसेसरी. रूल्स आर नेसेसरी गाईज. ब्रदर मोबाईल असा पकडायचा असतो. रूल्स आर नेसेसरी गाईज. आणि अशा प्रकारे बघायला गेलं तरी आता आम्ही फक्त चर्चगेटचं तिकीट काढलेलं, आणि चर्चगेटचं तिकीट आम्ही काढलं, बेशक बोरिवलीला उतरले, पण चर्चगेटचं तिकीट हा सारथीला लागला पाहिजेत ना. त्यामुळे आपण बघायला गेलं तर
चर्चगेटलाच तो पूर्णपणे फायदा उचलू तिकीटचा. हिंदी ब्लॉग आहे का मराठी ब्लॉग आहे? नाही आपण मिक्स करू कारण की आपण आता असं काय नसतं. आपली ऑडियन्स में मिक्स है. आपली ऑडियन्स कॉकटेल एटला करवानी वो करवानी भाजी करवानी और घरच्या खावानी. अरे थोडं મને गुजराती की आवडा नाही. आवडानी फाफडे जलेबी खावानी तुम्ही. ખાવા નહીં. अरे એ તારી girlfriend તો- पैसा નથી पैसा. તારી girlfriend તો ગુજરાતી હોવાની ને यस મને નથી ખબર. भाई तेरा बॉडी काउंट कितना है? Bro, body count is a very personal talk, so don't share anyone and keep your personal information. पर्सनल इन्फॉर्मेशन. एक काम कर. मी चाललो आता थोडा फिरायला इथे फिरून येतो आणि बाकी फिरण्यामध्ये आमचा खूप टाइम वेस्ट झाला आहे. तितक्यात हे आपलं ट्रेन किती आहे रे मरीनला जायला? ट्रेन कितीच आहे मरीन जायला? कोणते कावळे? तर काहीच इथे तुम्ही बघू शकता सुंदर असा प्लेस आहे बसायला वगैरे. तुम्ही इकडे कधी पण येऊ शकतात आणि बसू शकतात. बट तुम्ही मेकश्युअर करा की 10 नंतरच या कारण खूप असा इथे आनंदवन आपला खूप इथे पीस भेटतो भाई. पीस खूप इथे पीस भेटतो म्हणजे एकदम शांतपणा एकदम शांत. तुम्ही बघू शकता तिकडे हे बघा एकदम शांत कोण नाही काय नाही कोण बोलणार नाही काय नाही. तर गाईज पार्ट 2 मध्ये तुमचा खूप म्हणजे असं मला वाटतं की जास्त एन्जॉयमेंट असणार कारण की आता इव्हिनिंग होत आहे आणि इव्हिनिंग झाली आहे आणि आम्ही आता चालले आहेत मरीन लाईनला आणि मी रिपीट करत आहे गोष्ट पुन्हा कारण की पुन्हा रिपीट केल्याने मला असं वाटतं की तुम्हाला समजेल की भाई माझं बोलण्याचं तात्पर्य काय आहे. आणि माझे जे मित्र आहेत ना ते म्हणजे थोडंसं डिस्टर्ब करत आहेत कारण की त्यांना माझा मोबाईल चांगला आहे तर व्हिडिओ काढण्यामध्ये फोटो काढण्यामध्ये थोडे आम्ही बिझी आहेत आणि व्हिडिओ काढण्यामध्ये आम्ही थोडे बिझी आहेत. आणि सध्या तर आता नॅशनल गांधी पार्क बंद झाला आहे. 6 नंतर बंद होतो 6:30 नंतर बंद होतो. मी ऑनलाईन सर्च मारला होता गुगलला सर्च मारला होता मी तर ते 6:30 पर्यंत क्लोजिंग टाईम मला दाखवलं होतं. बट ते जे पुढे होते ते मला बोलले की 7 पर्यंत ऑलमोस्ट पूर्ण बंद होतो. 7 पर्यंत बंद होतो मला एवढा माहिती होता. तितक्यात आम्ही पुढे बघू काय होते. तितक्यात बाय आलो या साईडला आले होते आणि ते आम्हाला बोलले होते की तुम्ही 220 रुपये घेऊन या तिघांचे तर आम्ही तुम्हाला बसवू. तर काहीच चला आता हे बंद झालं आहे तर आम्ही आता काय करत नाही आहे. सो तितक्यात चला भेटू आम्ही नंतर. काय दाखवतो इकडे काय आहे हे बघा आपल्या जंगल बुक मधला भालू आणि आपल्या मधला मोगली ह्याची गर्लफ्रेंड सोडून गेली. हा बसला इकडे हे बघा. आणि आपला कमेंट मध्ये सांगा कोण आहे तो. हे बघा काय आहे. ह्या लोकांना बोलला की माझी बॅग मला द्या परत. ह्या लोकांनी काढलेला देऊन काढली माझी बॅग. काय बोलणार होता काहीच. ए भाई माझी बॅग दे पाहिजेत तर मला पैसे देऊन टाक 550 रुपये. कोण हे बघत आहेत की बिल्डिंग किती महाग आहे आणि रेंट किती आहे. घेतील एक दिवस घेतील. जाते जाते अभी 7 बज चुका है और अभी बहुत टाइम है. अभी हमारी ट्रेन आने के लिए और 7:20 की ट्रेन है तो जाएंगे 7:20 को. अभी बोरीवली पे ही है हम लोग. कभी से निकले हुए अभी तक बोरीवली में ही है. तब तक के लिए मिलते हैं स्टेशन पे. बाय. तर गाइस हे बघा आम्ही आता बोरीवली स्टेशनला आहेत तर आम्ही आता चालले. ये देखो गाइस अभी ये ट्रेन बंद कितीची आहे. ट्रेन चेक करले हम लोग. तर काहीच मी मध्ये मध्ये मराठी पण बोललाय आणि मध्ये मध्ये मी हिंदी पण बोललाय. तर हा पूर्ण ब्लॉग आहे ना मस्तीमध्ये आणि फुल चेंज ऑफ लँग्वेज अँड बघू शकता काहीच. आता बोरीवली स्टेशनचा असा बघ
माझा मित्र मला समजावत आहे आणि मला शिकवत आहे की कसा ब्लॉगिंग करायची. काय बोलू शकतो? काय नाही बोलत, जाऊ द्या. ए पत्ता बोल, किधर जाने का पत्ता बोल. शिरगाव चर्चगेट. शिरगाव बोला मी. ये ट्रेन सीधा शिरगाव जाएगी क्या गाइस? ये ट्रेन सीधा शिरगाव जाएगी. ए नाही बोरीवली तू चर्चगेट. ए याला इथे का नाही? थांब, थांब, थांब. चर्चगेट आहे घर ना तिकडे. हे चांगमध्ये नाही. ट्रेन डायरेक्ट दाखवते 7:25 ची ट्रेन आहे. प्लेटफॉर्म नंबर 2. अनफॉर्चुनेटली मरीन लाइन का प्लान कैंसिल हो गया ट्रेन लेट की वजह से. तो गाइस अभी हम लोग चलते हैं और बताएंगे बाद में. हे बघा आता ब्लॉग आम्ही इकडे एंड करत आहेत. खूप सारा चार्जिंग नाही आमच्याकडे मोबाईलला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.